महाराष्ट्र के आदि दैवत बाप्पा बस कुछ ही दिनों बाद अपने भक्तों से मिलने आ रहे हैं। उनके आगमन से लेकर उनकी मूर्तियों की तैयारियां अपने अंतिम चरणों में है। नासिक में भी बाप्पा के स्वागत की तैयारियां जोरों पर है। गणपति बाप्पा के आगमन में अब बस कुछ ही दिन बाकी है। जैसे जैसे त्योहार करीब आ रहे हैं वैसे वैसे मूर्तिकारों की तैयारियां भी तेज हो गई। राज्य के नासिक में मूर्तिकार दिन रात बाप्पा की मूर्तियां तैयार करने में जुटे हैं। ये मूर्तियां सिर्फ मिट्टी ही नहीं बल्कि श्रद्धा और कला के सम्मिलन से बनाई जा रही है। कहीं पारंपरिक रूप तो कहीं आधुनिक झलक, हर मूर्ति अलग अंदाज में बाप्पा की महिमा को दर्शाती है। छोटे आकार से लेकर विशाल प्रतिमाओं तक हर रंग, हर डिजाइन में भक्ति का अनोखा स्पर्श है। मूर्तिकारों का कहना है कि ये काम पिछले कई महीनों से जारी है और बाप्पा के आगमन तक लगातार जारी रहेगा। नागपूर समय के लिए दादा साहेब उबाले की नासिक से रिपोर्ट। आमच्याकडे काम चालू आहे, गणपतीचं बी चालू आहे सगळे। किती दिवसांपासून काम चालू आहे तुमचं? हे 2 महिन्यापासून चालू आहे, जास्त लांब नाही आहे। त्या मध्ये परवानगी नाही दिली होती त्याच्यामुळे चालू नाही केलं होतं। नंतर परवानगी झाल्यानंतर आम्ही केलं। जर परवानगी नाही दिली असती आम्ही बी नाही केलं असतं। ग्राहकांचा प्रतिसाद कसा लाभतो आहे? येतं जातं ते जास्त आहे ना, साडू मातीचं म्हणतो जास्त। साडू मातीचं आमच्याकडे साडू मातीचं नाही, पीओपीसी आहे सगळं। तुमच्याकडे जे गणपती आहेत ते कोणत्या मातीपासून बनवलेले आहेत? ते पीओपीसी आहे सध्या। हा वेळेस पीओपीसीच केलं आहे, हा वेळेस पीओपीसी दिलेले आहे। नंतर मागच्या वर्षी साडू मातीचं करणार आम्ही। आता किती दिवसापर्यंत काम तुम्ही चालू ठेवणार आहात? आता काय 10-8 दिवस राहिलेले आहे, ते तेवढ्यापर्यंत चालू आहे। ते जे करणार नंतर त्याच्यानंतर बंद करून टाकत पीओपीसी। आतापर्यंत किती मूर्त्यांचा स्टॉक तुम्ही बनवला? जास्त नाही केलं, हा वेळेस ना कमीच केले। 800-900 मूर्ती असे, जास्त नाही। ते बी जास्त सांगितलं पण कमी आहे मूर्ती, हा वेळेस ना कमी सांगितलं। गेल्या वर्षी जे मार्केट होतं, जे प्रतिसाद होता तो प्रतिसाद या वर्षी मिळतोय का? नाही नाही, अर्धे आहे, त्याच्यापासून बी डबल अर्धे आहे। तर माझी परवानगी भेटली नाही होती त्याच्यामुळे आम्ही बंद केलेलं होतं। नंतर परवानगी भेटल्यानंतर आम्ही केले ते।